पप्पा आज आम्ही घरीच थांबतो. नाही नको, तुम्ही जा ऑफिसला. मी आज घरीच थांबणार आहे. हो, तुम्ही दोघेही जा ऑफिसला आणि आपण सगळ्यांनी नॉर्मल राहूया. सारिकाने पाहिलं तर तिला कळायला नको की तिला काही झालंय. कशी आहे ती आता? ब्रेकफास्ट झालाय तिचा आत्ताच, झोपली. औषध घेतलंय त्यामुळे इतक्यात तरी उठणार नाही ती. आम्ही दोघं आहोत घरी, तुम्ही खरंच जा ऑफिसला. हे काय, तुम्ही सगळे अजून असेच बसलाय? अरे काय, तुम्ही सगळे रेडी नाही आहात अजून? पप्पा तुम्ही पण? तुम्ही रेडी व्हायला हवं होतं ना पप्पा. काय हे? अरे मी एवढं बोलतेय तरी तुम्ही जागचे हलत नाही आहात. बच्चा तू बस ना. अगं मम्मा, बसायला वेळ नाहीये, माझं संगीत आहे ना आज. अरे काय तुम्ही अजून कसं नाही आवरलं? अजिबात वेळ नाहीये, तिकडे पाहुणे आपली वाट बघत असतील. आणि मला सांगा, आपण मुलीकडचे होत ना, मग आपण तिकडे आधी पोचायला नको का? चला चला लवकर आवरायला घ्या, चला लवकर. होतोय आम्ही तयार, तू बस ना, वेळ आहे अजून आपल्याकडे. हेच उशीर केला ना की वेळ निघून जाते हातची, कळलं का? पप्पा, प्रत्येक फंक्शनला वेगळे कपडे घालायचे, हा? म्हणजे कन्यादानाचा विधी असतो ना, तेव्हा आपल्या दोघांचे फोटो छान आले पाहिजे. नक्की. मम्मा काय ग, सार्थक दादाच्या लग्नात तू खूप पुढे पुढे करत होतीस, आता काय झालं मग तुला? हा, तिकडे एक तो विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या मला सरप्राईज देणार आहेत. म्हणून म्हणते, मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. उशीर झालेला मला चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाचा मुहूर्त. त्या मुहूर्तावरच लग्न लागलं पाहिजे, म्हणजे आमचं पुढचं आयुष्य पण सुखात जाईल ना बाप्पा. त्यामुळे मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा. हो, आणि सगळं अगदी तुझ्या मनासारखं आणि वेळेवर होणार आहे. तू काहीच काळजी करू नकोस. तुझा पप्पा आहे ना तुझ्या सोबत. तुमच्यावर विश्वास आहे हो. याचं काय पण दादाचं काय? तुला काय सांगितलं होतं मी? हा, याला मी सांगितलं होतं फोटोग्राफरला फोन कर. केलास तू? हा, केलास का? अरे इथे घरात कॅन्डिड पिक्चर्स काढायला कोणीच नाहीये. मला सांग, मी सोशल मीडियावर काय टाकू? अरे मी एवढं बोलतेय दादा, बघतोयस काय? फोन कर ना. काय झालं? उचलत नाहीये का? माजलाय का? मला नंबर दे, मी फोन करते. तू करशील नक्की? हो. वहिनी,
ऐक ना, सॉरी, मी ना आयत्या वेळेला मला लक्षात नाही आलं, पटकन मीच गेले आणि ड्रेस डिझाईन करून आणला. पण तुझ्यावर नवीन जबाबदारी आहे, कॅटरिंगची. एकदम छान मेन्यू ठेव आणि सगळ्यांना गोड खायला घाल. सगळ्यांचं तोंड गोड केलंच पाहिजे आपण. आणि मम्मा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे, ते आहेर वगैरे याचं टेन्शन तू यावेळी घ्यायचं नाही. हा, ते काम ना तू तुझ्या बहिणीला दे. तसंही ती बहीण मला नकोय लग्नात, पण ठीक आहे, काहीतरी काम करेल. तू पूर्ण लक्ष लग्नात ठेव, मस्त लग्न एन्जॉय कर. पप्पा, मला ना तुम्हाला एक कधीपासून सांगायचं होतं, तुमचे मित्र आहेत ना, त्यांना सांगा जास्त वेळ स्टेजवर उभं राहायचं नाही म्हणून. हे तर टोप्या घालतात आणि राहतात लग्नाला उभे फोटो काढण्यासाठी. त्यांना वाटतं लग्नाचं स्टेज म्हणजे आपण इकडे भाषण देऊ शकतो. अजिबात नाही. त्यांना सांगायचं तुमचा विकास जे काही आहे ना, ते सगळं बाहेर. हे माझं लग्न आहे. ए वहिनी, बरं झालं आठवलं. ऐक ना, आमच्या दोघांसाठी ना मला हॅशटॅग शोधायचा आहे. ऍक्च्युली मला ना काही सुचतच नाहीये. म्हणजे जेव्हा मी फोटो अपलोड करेन ना, तेव्हा त्याच्या खाली टाकायला मला काहीतरी हॅशटॅग हवं ना. तू मला हेल्प करशील ना? हो बच्चा, वहिनी तुला नक्की हेल्प करेल. पण आधी औषध घे ना राजा. औषध? औषध कशाला? मला काहीच नाही झालंय. हा म्हणजे असं थोडं डाऊन वाटतंय, नर्वस वाटतंय. पण ठीक आहे. आय एम शुअर की प्रत्येक नवऱ्या मुलीला लग्नाआधी असंच वाटत असणार. म्हणजे मोठी जबाबदारी आहे ना लग्न. संसार सांभाळायचा आहे, नवीन घर सांभाळायचंय, नवऱ्याची मर्जी, सासूची मर्जी, दीर वेदांत वानखेडे. थोडं कठीण आहे, पण ठीक आहे. ठीक आहे, मी करीन मॅनेज. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे स्वतःवर. हो बच्चा, सगळं काही छानच होणार आहे. पण तू आधी रूम मध्ये चल बघू. तू अजून पूर्ण तयार कुठेस? फक्त कपडेच घातलेस ना? मेकअप, हेअर सगळं बाकी आहे ना अजून? हो, तोपर्यंत बाकी सगळेजण आवरून घेतील. चल आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया. नक्की ना? पण हो बच्चा, चल. मी आले. काय अवस्था झाली आहे माझ्या मुलीची. सगळं ठीक होईल. होणारच आहे. माझ्या लेकीच्या पाठीशी तिचा बाप उभा आहे. ज्या वेदांत आणि विक्रांतमुळे तिची ही अवस्था झाली आहे, त्यांना आता मी सोडणार नाही. अभिनंदन मॅडम. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मॅडम. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. एक मिनिट, आप मी आले. हो. दादा फोन का नाही उचलत आहे? वहिनीला परत ट्राय करते. अमूल्य मॅडम, अजून एक पेढा मिळेल का? हे घ्या. थँक्यू. सगळा स्टाफ खूप खुश आहे. तुम्ही डॉक्टर होणार ना म्हणून. पण एक सांगू का,
तुम्ही ऑफिसला जर आले नाहीत तर सगळे तुम्हाला खूप मिस करणार. मला दादा आणि बहिणीला पण पेढे द्यायचे, पण ते का नाही आलेत अजून? माहित नाही. नाही म्हणजे इतका उशीर त्यांना होत नाही हो कधी. हो ना, मी पण केव्हाचे फोन ट्राय करते, दोघही फोन नाही उचलत. सगळं ठीक असेल ना? सर ठीक होते का? आता त्यांचा काय संबंध विजय? नाही म्हणजे सगळे एकाच घरामधले आहेत ना, म्हणून म्हटलं. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पुन्हा एकदा. सर तर ठीक वाटत होते. हो, तुम्ही मला सांगताय शांत बसायला, पण तुम्ही तरी कुठे आहात शांत? बसून घ्या बघू. काय बसून राहू? आम्हाला जमणार नाही. मुलगी आहे आमची ती. तिच्या डोळ्यात साधं पाणी आलेलं आम्हाला सहन होत नाही आणि तिच्या ह्या अशा अवस्थेत आम्ही शांत बसून राहू? तिची ही अशी अवस्था ज्यांनी केली आहे ना, त्यांना आज सोडणार नाही होता. मी काय म्हणते, नूतनताईंशी बोलूया आपण, पण तुम्ही शांत व्हा बघू, नाही तर सारिका जागी होईल. झोपेत सुद्धा विक्रांत करते ती. एकदा वाटतं त्या विक्रांतला घेऊन यावं आणि सरळ बोल्यावर चढवावं. भाऊजी, या ना, बसा. आम्ही आलोच. या ना. काय सांगू तुम्हाला, माझ्या हातातून माझी मुलं गेली. म्हणजे अहो, ज्या गोष्टींच्या मी विरुद्ध आहे त्याच गोष्टी ते करतायत. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की वेदांत असा वागेल. म्हणजे लग्नच लावून देणार होतो मी, म्हणून फक्त साखरपुडा करून दिला. आणि कोणाशी केलाय साखरपुडा? आणखीन कोणाशी? आरतीशी. तिच्यावर माझ्या भावाचं प्रेम आहे. विक्रांत, ती अंगठी दाखव. सासूबाई, तुम्ही इथे काय करताय? एक मिनिट, तुम्ही इथे आहात, मग तिकडे हॉलवर कोण आहे? तिकडे वाट बघत असतील ना सगळे आपली. बरं जाऊ दे, नमस्कार करते. अगं, हे काय आहे सगळं? अहो, नमस्कार केलं, माझं लग्न आहे ना. तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. हा, थोडंसं स्ट्रेस आहे, पण ठीक आहे ना. तर लग्न म्हटलं की थोडं टेन्शन तर येणारच. त्याचा थकवा आहे, बाकी काही नाही. पण हा, एकदा का तुमच्या घरी सून म्हणून आले ना की सगळा थकवा निघून जाईल. पण तुम्ही रेडी का नाही आहात अजून? तुम्ही रेडी नाही आहात, पप्पा पण रेडी नाही आहेत. मला कळत नाहीये. हे बघा, मुहूर्ताची वेळ निघून जाईल, मुहूर्त नाही टळायला पाहिजे. बच्चा, डोंट वरी, नाही टळणार मुहूर्त. आम्ही आहोत ना. नूतनताई हेच सांगायला आल्यात की थोडासा लेट होईल. अजून खूप वेळ आहे आपल्याकडे बाळा. तुझ्या आता फ्रेंड्स येणार असतील ना, खूप फोटोज काढायचे असतील ना तुला. चल, आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया. चल. हो, फोटोज काढायचे आहेत आणि बरीच कामं बाकी आहेत. हो, सासूबाई आले. चल. काय झालंय हे?
अशी का वागते ही? बहिणी अहो, तुम्हाला काय आणि कसं सांगू तेच कळत नाहीये मला. अहो जे काही आहे ते सांगा आता. नूतनताई, मी सांगते. जेव्हा तिला कळलं विक्रांत आणि आरतीची पत्रिका दाखवणार आहेत, तेव्हा तिला असं वाटायला लागलं की त्यांचं लग्न होणारच नाही. तुम्हाला भेटून आल्यानंतर खूप खुश होती. पण वेदांतने काय केलं हे कळलं तिला. ज्या क्षणी तिला विक्रांत आणि आरतीबद्दल कळलं ना, तेव्हापासून मनावर अचानक काहीतरी आघात झाला अशीच वागते ती. तिला असं वाटतंय की तिचं आणि विक्रांतचं लग्न होणार आहे. सारखे तेच विचार करत असते ती, त्याचीच तयारी सुरू आहे. नूतनताई, तुम्हीच सांगा, कसं सांभाळू मी माझ्या मुलीला? कधी संगीत, कधी डान्स, याची सतत प्रॅक्टिस सुरू असते तिची. जणू काही स्वप्नात वावरते ती. नूतनताई, तुम्ही एकदा तिच्या रूम मध्ये जाऊन बघा. वेगवेगळ्या विधीसाठी लागणारे ड्रेसेस असे काढून ठेवलेत तिने. हो, पण तिच्या समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा काय? तिच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. मी तिला सांगितलं होतं की तुझं विक्रांतशी लग्न लावून देईन. मी म्हणाले होते की 2 दिवस घरी येऊन राहा म्हणून. नाही वहिनी, तुमचा काहीच दोष नाहीये यात. खर तर कुणाचाच काही दोष नाही. पण सारिकाचं लग्न होणार आहे आणि तिचं लग्न विक्रांत बरोबरच होणार आहे. दादा हे घे, आधी तोंड गोड कर. अरे घे वहिनी, हे घे. गेस व्हॉट, माझी इच्छा पूर्ण झाली. मला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. आता फायनली माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. काय असं इतकं कोरडं कॉंग्रॅच्युलेशन्स? मिठी नाही, काही नाही. काय झालंय वहिनी? मी कशाचे पेढे दिले? तू ते तुला. अरे काय झालंय? तुम्ही दोघं असे का बसलात? दादा सांग मला, काय झालंय? मला ऐकायचंय. अरे बोल ना, काय झालंय? वहिनी, काय झालं वहिनी? हे शांत हो ग, काय झालं सांग ना मला. दादा, अरे तू तरी सांग. वहिनी मला सांग बरं आधी, काय झालंय? तिकडे एक तो विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. दादा रे, काय होऊन बसलंय? सारिका विक्रांतच्या प्रेमात आहे हे माहिती होतं, पण ती इतकं मनाला लावून घेईल असं कधीच वाटलं नाही. बरं, आता कशी आहे ती? सध्या ट्रीटमेंट सुरू आहे. झोपून असते, पण जेव्हा जागी होते तेव्हा एकच, माझं लग्न, माझं लग्न, माझं लग्न. डॉक्टर म्हणाले लवकर बरं वाटेल तिला. दादा अरे, ती बरी होईल, पण ह्या तिघांच्या आयुष्याचा गुंता कोणी सोडवायचा आणि कसा? एका क्षणी वाटतं की सगळं नॉर्मल होईल, पण मग परत काहीतरी घडतं.
आपण सगळे जेवढं यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय ना तेवढेच ह्यात अडकत चाललो. हे सगळं कसं नॉर्मल होणार? हे तिघेही खुश राहतील असा काही मार्ग नाहीये का? आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. सारिकाला जे हवंय ते विक्रांतला नकोय आणि विक्रांतला जे हवंय ते माझ्या आईला नकोय. हे प्रकरण एवढं अवघड होऊन बसेल असं कधी वाटलं नव्हतं.